नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये हे पुन्हा एक घर आलेलं आहे आपल्या इथे. रो हाऊस आहे सॉरी. याच्यामध्ये स्टार्टिंगला बघा तुम्हाला इथे पार्किंग भेटणार. समोरच बघा तुम्ही कार चालली आहे. हा इकडनं स्ट्रेट रोड जातो आणि तिकडनं स्ट्रेट कार चालली आहे. इकडनं हा रोड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे इंडिव्हिज्युअल हाऊस भेटणार. समोर प्रशस्त मोठी कार पार्किंग आहे. या साईडला तुम्हाला एरिया सोडलेला आहे. आपण पहिले मागचं एक छोटंसं प्रोफाईल बघून घेऊ. इकडनं बॅक साईडला आल्यावर तुम्हाला इकडनं जवळजवळ चांगली एरिया स्पेस भेटतो आणि बॅक साईडला तुम्हाला इकडं हा एक एरिया भेटतो, युजेबल एरिया. आपण इकडनं बघू शकतो. इथे आपण कार पार्किंग वगैरे करायला खूप छान जागा आहे. बघा इकडनं लॉंग व्ह्यू अशा प्रकारे दिसू शकतो. वरती सीलिंग वगैरे केली आहे, फॅनचा इनपुट दिलेला आहे. इथं हे सगळं युजेस आहे. इथे हा एक रूम आहे. याच्या आतमध्ये एक टॉयलेट बाथरूम आहे आणि एक गेस्ट रूम सारखं आहे. तर वरती ओपन आहे की नाही आपण बघूया. वर इकडनं जाताना स्टेअर्स आहे. व्हेंटिलेशन एरिया सुटलेला आहे. इकडनं आपण वरती आलं तर डोर भेटणार तुम्हाला. हा एक डोर आहे. आता याची जी एंट्री आहे ही ईस्ट फेसिंग एंट्री आहे. ही दिशा ईस्ट आहे आणि जिथं मी आहे ती वेस्ट आहे. बघू शकता इथे हे लिव्हिंग रूम आहे, ज्याला आपण हॉल म्हणू शकतो. याचं काम चालू आहे. इकडनं समोर आल्यावर प्रशस्त पण ही छान प्रकारे बाल्कनी भेटते. हा रोड आहे आणि हे फ्रंट पार्किंग एरिया तिकडनं कार आली तो पण एरिया आहे. हा इकडनं हा पण रस्ता आहे. समोर छान एरिया आहे. आपण इकडनं आल्यावर आता इथे हे किचन आलेलं आहे. मित्रांनो हे किचन आहे. किचनचा एरियाही छान दिलेला आहे. हे जे किचन आहे हे वेस्ट फेसिंग आहे. वेस्टकडे किचनचा चेहरा दिलेला आहे. खाली एरिया दिलेला आहे. इथं ओटा देखील आहे. फर्निचर करायला इथे जागा आहे. इथे फ्रीज येऊ शकतं. इथं फ्रीज येऊ शकतात किंवा इथं देवघर वगैरे बनवू शकतं. आणि त्याच्यानंतर इथं आपण ओपन केल्यावर अरे इथं पण वॉशेबल एरिया. इथं छान प्रकारे वॉशेबल एरिया सुटलेला आहे. धुणी भांडी करायची असेल तर हा एक युजेबल एरिया इथे आपल्याला बघायला भेटतो. आउटलेट्सची गोष्ट करू तर चांगल्या प्रकारे प्लग्स दिलेले. तिथे प्लग्स दिलेले आहे. इथे प्लग दिलेला आहे. इथं प्लग दिलेला आहे. इथे वरती बघा इथे एक प्लग दिलेला आहे पॉवर. तो एक्झॉस्ट फॅन यूज करू शकतात. इथं बाहेर हे एक प्लग दिला आहे. वॉशिंग मशीन इथं तुम्ही लावू शकता. युटेन्सिल्स मशीन इथं. नळाचं एक तोटी दिलेली आहे. इथे नळ दिलेला आहे. सिंक आउटलेट दिलेला आहे. छान प्रकारे इथे चांगल्या प्रकारे काम करण्यात बरं दिसतं. अशा प्रकारे हे व्यवस्थित इथे विंडो आहे आणि इथे हे इंडियन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी बनवून दिलेलं आहे. आता आपण वरती बघूया. खाली आपल्याला एक लिव्हिंग रूम आणि किचन बघायला भेटलं. आपण वरती येतोय हळूहळू. हा कॉरिडॉर स्पेस आहे. सेम इथं आपण बघू शकता. इथं आपल्याला हा एक बेडरूम बघायला भेटतो. हे बेडरूम आहे मित्रांनो. थ्री BHKचं हे एरिया आहे. बघू शकता चांगल्या प्रकारे हा रोड वाहतूक आहे. समोर डोंगराचा एरिया. हे साताऱ्याचा डोंगर. बांधकाम वगैरे प्रशस्त आहे. त्यानंतर पुन्हा आपण या साईडला आलोय. लक्स करतो.
या साईडला आपण हे ओपन करू आणि इथे आपल्याला हे एक छोटं बेडरूम बघायला भेटतं. या ठिकाणी आपल्याला हे एक बेडरूम बघायला भेटत आहे. छोटा आहे पण खूप चांगला आहे मित्रांनो. स्पेस वगैरे आहे, स्पेशियस मला वाटतंय. विंडो ओपन करून बघू. छान सुंदर हवा पण आहे, व्हेंटिलेशनसुद्धा आहे, चांगलं आहे. साईडला एक अपार्टमेंट आहे बट छान एरिया. दोघांच्या मध्ये तुम्ही एरिया बघा, बराच मोठा अंतर आहे. हा लॉंग अंतर डिस्टन्स दोघांच्या मध्ये. अशा प्रकारे हे बेडरूम आहे आणि सेम जशा प्रकारे खाली किचनला अटॅच होतं इथं पण इथं कमोड सिस्टीम दिली आहे आणि इथं वेस्टर्न टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे. आपण इथं याचं टेरेस बघून घेऊ मित्रांनो. वर साईड अप साईडला आपण चाललो आहे. इथे टॉवरला मोठं विंडो दिलेली आहे आणि इलेक्ट्रिक प्लग्सचं पूर्णपणे प्रॉपर काम केलं आहे. या ठिकाणी पण बघा किती प्लग्स दिलेले, वेगवेगळे प्लग्स दिले यूज करण्यासाठी. हे बाहेरचे असतील, हे आतले असतील. आणि हे खूप सुंदरचं असं हे 3 BHK रो हाऊस आहे मित्रांनो. 3 BHK रो हाऊस आहे. याच्यातला एक रो हाऊस गेला आहे आणि हे याच्यातले 2 रो हाऊस इथे पेंडिंग आहे. बघू शकता. पुन्हा एकदा मी वरतून व्ह्यू दाखवतो. साईड व्ह्यू आहे. इकडनं तुमचा जो रस्ता आहे इकडनं लागतं देवळे रोड आणि हा जो एंट्रन्स इकडनं येतोय हा येतो छत्रपती कमानीपासून आतमध्ये. हा पूर्ण एरिया छत्रपती नगर येतो. बेडवळ पास इकडनं फक्त आणि फक्त 200 मीटर अंतरावर आहे. त्याला बॅक साईडनं एंट्री दिली वरती. सुंदरपणे काम झालं आहे, छान. इकडनं रस्ता जातो तो रोड डायरेक्ट जातो मेन बायपासवर. असं सुंदरसं लोकेशन आहे. छानसा एरिया बनलेला आहे. पण खाली चालूया आणि तर हा 3 BHKचा पूर्ण रो हाऊस आहे. हा कॉर्नर आहे तर याची जागा मोठी आहे. ती काम चालू आहे. याचा एरिया मोठा आहे आणि हे 3 BHKचं रो हाऊस आहे.